नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण परत घेऊन आलोय पोलीस भरती, वनरक्षक व इतर सरळ सेवेमध्ये वारंवार रिपीट होणारे प्रश्नसंच. तर हे प्रश्नसंच अति महत्त्वाचे आहे मित्रांनो, जे सर्व प्रकारच्या सरळ सेवेचे परीक्षांमध्ये वारंवार रिपीट होतात असे प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागात आहेत? तर आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागात आहे मित्रांनो? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य विदर्भ या विभागात आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ऊर्जा स्रोतापासून सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते? तर भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ऊर्जा स्रोतापासून सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते मित्रांनो? प्रत्येकी 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला. तर आपला राईट आन्सर असणार आहे औष्णिक ऊर्जा स्रोतापासून भारतामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती ही केली जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांनी पहिली तुकडी उत्तरे ध्रुवाकडे जाण्यास निघेल वाक्याचा काळ ओळखा. वाक्याचा काळ ओळखायचे मित्रांनो आपल्याला. पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तरे ध्रुवाकडे जाण्यास निघेल. तर या वाक्याचा काळ ओळखायचे. कोणता काळ आहे मित्रांनो? तो आहे भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. वाक्यातील निघेल ही क्रियापद तुकडी उत्तरेस ध्रुवाकडे जाण्याची क्रिया पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच भविष्यात घडेल किंवा घडणार असल्यास दाखवून देत आहे, म्हणून त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 बघूया मित्रांनो. जुलै 2024 मध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जिवंत त्वचा असलेला रोबोट चेहरा विकसित केला आहे? तर कोणत्या देशाने 2024 मध्ये जिवंत असलेला किंवा जिवंत त्वचा असलेला रोबोटचा चेहरा विकसित केला आहे मित्रांनो? तर जापान. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. जापान या देशाने जुलै 2024 मध्ये जिवंत त्वचा असलेला रोबोटचा चेहरा विकसित केला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. ओ हा संयुक्त स्वरे कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांपासून बनलेला आहे मित्रांनो? अ प्लस उ. अ प्लस उ पासून ओ हा संयुक्त स्वर हा बनलेला आहे मित्रांनो. जो क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. संयुक्त स्वराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ए, ए, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वरांची संख्या ही 4 आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे. व्हेरी एम्पिक प्रश्न आहेत आपले. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 बघूया. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून पाळला जातो? किंवा खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 बघूया. स्वतंत्रोत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? तर स्वातंत्र्याच्या अगोदर भारतात मतदानाचे वय पात्रता ही किती असायची मित्रांनो? तर ती असायची 21 वर्षापेक्षा जास्त. 21 पेक्षा ही मतदानासाठी
आपली वय पात्रता लागत होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. क्रमांक 8 बघूया. आगंतुकच्या विरुद्धार्थी शब्द शोधा. तर आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचे मित्रांनो आपल्याला. तर आगंतुक याचा विरुद्धार्थी शब्द होतो आमंत्रित. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. खालीलपैकी कोणी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली? तर 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना ही कोणी केली होती मित्रांनो? प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग यांनी केली होती मित्रांनो, जी 1867 मध्ये मुंबईत ही स्थापन करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो, व्हेरी एमपी क्वेश्चन आहेत. तुम्ही जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो. असेच नवनवीन आपण व्हिडिओ आणत असतो. प्रश्न क्रमांक 10 बघूया. प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत? तर प्रसिद्ध पर्यायवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे मित्रांनो? पर्यायवादी सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाशी संबंधित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 बघूया. भगतसिंग व टिंबटिंब या क्रांतिकारकांनी 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले होते. तर आपले क्रांतिकारी भगतसिंग, बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असतात? तर गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असतात मित्रांनो? केसरी या साप्ताहिकातून गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार हे करत असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यास कारवास असे म्हटले जाते? तर कोणत्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यास कारवास असे म्हटले जाते मित्रांनो? कर्नाटक या राज्याच्या समुद्र किनाऱ्यास कारवास असे म्हटले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. सत्यासत्य या शब्दाचा समास ओळखा. सत्यासत्य या समास ओळखायचे मित्रांनो आपल्याला. वैकल्पिक द्वंद्व समाज. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. वैकल्पिक द्वंद्व. रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांचे संवर्धनाशी निगडीत आहे? तर रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांचे संवर्धनाशी निगडीत आहे मित्रांनो? तर रामसर करार हे दलदली पाणथळी प्रदेशाशी परिसंस्थांचे संवर्धनाशी निगडीत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे? तर पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा म्हणून कोणती नदी ओळखली जाते मित्रांनो? तर भीमा नदी ही पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा म्हणून ओळखली जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर अधोरेखित शब्दाची जात ओळखायची मित्रांनो. प्रश्न वाचून घ्यायचे परत. जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो.
तर आपला आन्सर असणारे विशेषण शब्द आहे मित्रांनो. तर जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो याचा अर्थ अधोरेखित शब्दात आपण विशेषण शब्द हे जात आहे मित्रांनो. तर दिलेल्या वाक्यातील जो हे विशेषण मुलगा या नावाबद्दल अधिक माहिती सांगते. हे सार्वजनिक विशेषण आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो? तर महाराष्ट्रामधून हा कोणता प्रदेश आहे जो काळ्या मातीसाठी ओळखला जातो मित्रांनो? तर महाराष्ट्रामधून ठार हे प्रदेश काळ्या मृदेसाठी ओळखले जाते मित्रांनो, जे प्रसिद्ध आहे काळ्या मातीसाठी. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रात किती टक्के लोहखनिज सापडते मित्रांनो? 20% हे भारतात सापडणाऱ्या लोहखनिजापैकी महाराष्ट्रात 20% हे लोहखनिज सापडते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला? नाऱ्या लोह खनिजापैकी होता. तर भारत ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता मित्रांनो? 22 जुलै 1947 रोजी भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अंमल. क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. ब्रिंग इट ऑन द इनकरेक्टेबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. तर ब्रिंग इट ऑन द इनकरेबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे दीपा मालिक यांचे पुस्तक आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 बघूया. अबब अरेच्या बापरे ही कोणत्या प्रकारची अवयव आहेत? तर ही कोणत्या प्रकारची अवयव आहे मित्रांनो? अबब अरेच्या बापरे. क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाची केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न. नोट करून घ्यायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कुठे आहे मित्रांनो? दाजीपूर अभयारण्य हे कोल्हापूर मध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या राज्याने पर्यटक वाहनांना कचरा पिशव्या बाळगणे बंधनकारक केले आहे? कोणत्या राज्याने पर्यटन वाहनांना कचरा पिशव्या बाळगणे बंधनकारक केले आहे मित्रांनो? कधीही प्रश्न सोडवताना पहिले प्रश्न नीट वाचून घ्यायचे मित्रांनो, तेव्हा आन्सर द्यायचे, नाहीतर आपला आन्सर चुकू शकतो. म्हणून लक्ष देऊन वाचून घ्यायचे पहिले. तर सिक्कीम या राज्याने पर्यटक वाहनांना कचरा पिशव्या बाळगणे बंधनकारक ठेवले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो, जेणेकरून आपल्या काहीतरी मुलांचा फायदा होईल. बघूया प्रश्न क्रमांक 25. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था कोणी स्थापन केली आहे मित्रांनो? विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. असे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.